प्रभाग 12 में सुअरों का आतंक, नागरिकों की जान पर खतरा, प्रशासन बेखबर। नमस्कार, आप देख रहे हैं भारतवर्ष समाचार डिजिटल। आइए देखते हैं खबर। नगर परिषद वानाडोंगरी के अंतर्गत आने वाले प्रभाग क्रमांक 12 में आवारा सुअरों का जबरदस्त आतंक फैल गया है, जिससे नागरिकों में डर का माहौल बना हुआ है। सड़कों पर अचानक सुअर वाहनों के सामने आ जाने से दुर्घटनाओं की संभावना बढ़ गई है। वहीं कुछ स्थानों पर दुपहिया वाहन चालक गिरकर घायल होने की घटनाएं भी सामने आई हैं। छोटे बच्चों को काटने का गंभीर खतरा भी मंडरा रहा है, जिससे नागरिकों की सुरक्षा पर बड़ा सवाल खड़ा हो गया है। स्थानीय लोगों के अनुसार कई बार शिकायत करने के बावजूद नगर परिषद के स्वास्थ्य और स्वच्छता विभाग द्वारा जानबूझकर नजरअंदाज किया जा रहा है। स्वच्छता और स्वास्थ्य नगर परिषद की मूलभूत जिम्मेदारी होने के बावजूद स्थिति नियंत्रण से बाहर होती जा रही है, जिस पर नागरिकों में भारी नाराजगी है। इस बीच पूर्व मुख्य अधिकारी भारत नंदनवार ने शहर को सुअर मुक्त बनाने का संकल्प लिया था, लेकिन वर्तमान मुख्य अधिकारी राहुल परिहार नागरिकों की फोन तक नहीं उठा रहे हैं, जिससे लोगों में आक्रोश बढ़ता जा रहा है। साथ ही स्वास्थ्य सभापति पर भी इस गंभीर मुद्दे की अनदेखी करने के आरोप लग रहे हैं। नागरिकों ने मांग की है कि तुरंत विशेष अभियान चलाकर सुअरों को पकड़ा जाए, जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की जाए और प्रभाग में सुरक्षा सुनिश्चित की जाए, अन्यथा किसी बड़ी दुर्घटना की आशंका जताई जा रही है। हमारे प्रतिनिधि ने जो मुख्य अधिकारी राहुल परिहार से फोन पर संपर्क करने की कोशिश की, तो उन्होंने कॉल रिसीव नहीं किया। वहीं स्वास्थ्य सभापति बालू मोरी ने त्वरित कार्रवाई का आश्वासन दिया है। नगर सेवक नितिन काले ने भी कहा है कि सुअरों पर तत्काल कार्रवाई कर उन्हें हटाया जाएगा। नागपूर से सतीश भालेराव की रिपोर्ट। नमस्कार, आपण बघू शकता सतीश भालेराव, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर, प्रभाग क्रमांक 12 येथे डुकरांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। नगर परिषद प्रशासन पूर्णपणे याकडे दुर्लक्ष करीत आहे। आपण येथील काही स्थानिक लोकांचं विचारणा करूया आणि याबद्दल स्थानिक लोक आहेत। साहेब, काय नाव आहे आपलं? बरं साहेब, ग्रीनफील्डमध्ये राहता, किती वर्षापासून राहता इथे? 3-4 वर्ष। बरं। आणि तुम्हाला या जो आहे इथून ग्रीनफील्डमध्ये हा घनकचरा आहे, डुकरांचा वगैरे त्रास होत नाही का? आणि दुर्गंधी खूप पसरलेली आहे, याबद्दल आपल्या आरोग्यावर याचा परिणाम होतो, याबद्दल तुमचं काय मत आहे साहेब? नाही, याचा त्रास होतोय भरपूर। बरं, सांगू कोणी कळत नाही ना थांबते। बरं, तुम्ही कोणाकोणाला सांगितलं याबद्दल? आबा खायला सांगितलेलं आहे। बरं, नगरसेवकांना सांगितलं तुम्ही? ते बोलत करतो आम्ही। बरं, किती दिवस झाले तुम्ही सांगितलं तर? बरं, हे बघा, आपण बघू शकता इथले स्थानिक लोक आहेत, हे भोयरची आहेत आणि आपण त्यांना विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं 1 वर्ष झालं सांगितलं, तरी पण हे जे हलगर्जीपणा करतात नगर परिषद प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। याकडे जे आहेत आपण बघू शकता, हे जे आता नाली आहे आणि बघा ह्या नाल्यामध्ये किती जे आहेत घाण पसरलेली आहे आणि हे बघा हे जे आहे आणि या साईडला जो नाली आहे, हा पूल आहे, जोडणा पूल आहे, त्या पुलाकडे पूर्णपणे जे आहे तिथे गटाराचं लाईन सोडलेलं आहे आणि त्या गटाराचं जितकं दुर्गंध पसरतोय आपण बघू शकतो। हे इथून मधातून जे आहे त्या नाल्याच्या समोर जे आहे बांधणी खूप चांगली केली आहे, पण याला जर पॅक केलं असतं, सिमेंटच्या चादर झाकली असती किंवा पॅक केलं असतं किंवा पिंजरा बसवला असता, तर हे दुर्गंध इतकं पसरलं नसतं। हे बघा, आपण बघू शकतो डुकरांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे आणि हे जे ग्रीनफील्ड जो आहे हा एरिया प्रभाग क्रमांक 12 मध्ये येतो। याचे नगरसेवक आहे नितीन काळे आणि येथील जे प्रशासन आहे नगर परिषद प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे। हे बघा, आपण तो एक कॅमेरा तिथे लावलेला आहे, तर बघा डुकरं किती गोडक्यामध्ये जमलेले आहेत आणि तो कचरा तिथे आणि तो डुकराचं प्रमाण जे आहे दिवसेंदिवस, पण याकडे पूर्ण नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष दिसून येत आहे। तालुका हिंगणा, सतीश भालेराव, जिल्हा नागपूर।